जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मनोजं मारुतवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मकं मानविभूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सजयति सिंदूरवदनो देवैत्पादकं लक्ष्मणं वासरमणिर्वसा नाशी राशीति विधानं या कुन्देन्दुशहरहरहरा या विनामकर्णमण्डितपद्मासना या ब्रह्माच्युत शंकरा प्रभृति दैवे सदा वंदिता समां पातु सरस्वती भगवती निस्तेज जाड्या मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपः तमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायणाते नमस्तुतं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासतो बुद्धिर्देव वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोतावक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव ब्रह्मलीन सहदेव महाराज की जय। मनोनी जानते गुरु भजिजे तेने कृत कार्या होइजे जैसे मूळ संकीर्तने सहजे शाखा पल्लव संतोष। प्रस्तुत प्राप्तकाली प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली होई श्री श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी याच्यातील 25वी ओवी या ठिकाणी प्रवचन सेवेसाठी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय देणं अत्यंत गरजेचं आहे। आज या ठिकाणी सेवा काय निमित्त आहे? परमपूज्य आदरणीय ज्येष्ठ बंधू आमचे बाळकृष्णजी महाराज मंगल भैरागडकर यांची वारकरी सेवा संघटना त्यांच्या मार्फत या ठिकाणी त्यांनी एक वेगळा कार्यक्रम सुरू केलेला आहे। यूट्यूबला संपर्क साधून प्रत्येकाला त्या ठिकाणी अशा प्रकारचं एक प्रवचन सेवा देण्याचा उपक्रम त्यांनी केलेला आहे। माझ्यासारख्या पामराला अशा प्रकारची ही सेवा त्यांच्या मार्फत मिळाली, मी त्यांचे कृतज्ञ आभारी आहोत। आणि योग असा आज अधिक महिना पुरुषोत्तम मास ज्या ठिकाणी आपली सेवा होते ते अधिष्ठान आपले बजरंगबली मारुतीराय आजचा वार शनिवार योगायोग अशा प्रकारचा हा त्रिवेणी गोड अमृतमय संगम या ठिकाणी घडून आलेला आहे। आणि त्या निमित्तानं ओवी सुद्धा ज्ञानेश्वरीमधली गुरुचं वर्णन करणारी गुरुची सेवा केल्यानं काय होतं, गुरु काय करावा आणि गुरु कसा असतो याबद्दल सविस्तर वर्णन करणारी अशा प्रकारची ओवी या ठिकाणी घेतलेली आहे। मनोनी जानतेनो गुरु भजिजे तेने कृत कार्या होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष। मनोनी सुरुवातीला शब्द मनोनी हा अतिशय महत्वाचा शब्द आहे। आता म्हणून म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी सांगायचं असतं। काय म्हणून? प्रवचन आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आला, हे तर बरोबर आहे। मग या ठिकाणी माऊली या ठिकाणी म्हणून अशा प्रकारचं का वापरलं? खरोखर माऊलीचे आपल्याला फार मोठे उपकार झाले मायबाप। पांडवाचं कौरवाचं युद्ध झालं, रणभूमीवर युद्ध
संस्कृत मध्ये होते. सर्वसामान्याला अशा प्रकारचं या अध्यायामध्ये काय वर्णन आहे, काय उपदेश केला आहे तो अजिबात कळत नाही. मग तेच अशा प्रकारचं संस्कृत मधलं प्राकृत करण्यासाठी आमची माऊली ही अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जड जीवा अशा प्रकारचं माऊलीचा त्या ठिकाणी अवतार झाला. पैठणला आले, पैठणला त्या ठिकाणी शुद्धीपत्र घेण्यासाठी आले. त्या ठिकाणी अनेक प्रकार झाला, आपल्याला तिकडे जायचं नाही. पण पैठणून आल्यानंतर रेड्यामुखी वेद बोलला, गर्भद्विजांचा हरविला, शांती रूप प्रगटला ज्ञान माझा. त्यांचा गर्भ हरून ही मंडळी वापस निघाली आणि नेवासा क्षेत्रावर आली. त्या ठिकाणी गेले असताना तिथील मंदिरामध्ये अशा प्रकारची तिथी यात्रा चालू असताना एक सुवासिनी तिचे पती वारले आणि तिच्याबरोबर सती जाण्यासाठी ते सच्चिदानंद बाबा सर्व सौभाग्य अलंकार ती माऊली कृपा करण्यासाठी निघालेली होती, सती जाण्यासाठी निघालेली होती. पण बरोबर कुणीतरी माऊली संत महात्म्यात दर्शन घ्यावं म्हणून त्या मंदिरामध्ये आहे. दर्शन घेतल्यानंतर माऊलीने आशीर्वाद दिला, अष्टपत्र सौभाग्य तिथून हसायला लागलं. त्या हसण्यामध्ये मोठ्याचं हसणं काही त्याच्यामुळे विशिष्ट अशा प्रकारचं रहस्य असतं नाही बाप. त्या हसण्यामध्ये रहस्य असतं. ते रहस्य काय? महाराज या ठिकाणी मला तुम्ही आशीर्वाद दिले, मी पतीच्या सहभागी निघाले असताना अष्टपुत्री सौभागी आपण उपदेश केला. हे कसं आहे? आमचा शब्द खोटा होणार नाही. माऊली म्हणा आमचा शब्द खोटा होणार नाही. कोण वाटलं काय? पतीचं नाव काय? सच्चिदानंद, सच्चित आनंद. ते कधीच मरत नसतं म्हटले. कुठे मला पाहू द्या. ज्यावेळेस माऊलीनंतर प्रेताजवळ गेले आणि कृपा दृष्टी नजरे बाबा सच्चिदानंद बाबा उठून बसले. गोपाल कृष्ण भगवान उठून बसले. सर्वांना आनंद झाला आणि त्या सच्चिदानंद बाबाने मग निर्णय केला का आपलं दुसरं जीवन या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या जीवनात आता आपल्याला अध्यात्म करायचा, भगवंताची सेवा करायची. तीच सेवा सच्चिदानंद बाबाच्या हातून हे ज्ञानेश्वरी निघून त्याच्यासाठी हा उपक्रम मला सांगा. ते प्राकृत निवृत्तीनाथाला माऊलीने सांगितलं, सच्चिदानंद बाबाला लेखन केलं. तेच या ठिकाणी आपण प्राकृत भाषेत म्हणून आज आपल्याला ते वाचता येऊ लागलं. त्याच्यावर प्रवचन सेवा करता येऊ लागली. श्रवण पारायण करावं लागलं. माय बाप का पारायण करायचं? ज्ञानेश्वरी कसे करतात? ज्ञानेश्वरी वाचत फार गुह्यातलं गुह्य अशा प्रकारचं ज्ञान या ज्ञानेश्वरी ग्रंथात लागलं. नामदेव महाराज तर म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी, एक तरी ओवी अनुभवात. पारायणाला महत्वपूर्ण आहे, पण निधान कमी कमी एक ओवीचा तुम्ही अनुभव घ्या. जीवनाचं साफल्य करतं. साफल्य इतकं महान अशा प्रकारचं महत्व या ग्रंथामध्ये आहे बाप. आणि आज भाग्याचं 700 वर्ष झाले तेव्हापासून ही प्रथा आमच्या माऊलीने लागली. ज्ञानदेव रचला पाया, उभारले देवा. हा पाया रचला त्यांनी आणि तुकाराम महाराज कळत झालेला वारकरी इमारतीचे ही इमारत आहे आणि खरोखर उपकार झाले नाही बाप. म्हणून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी अशा प्रकारचं त्यांनी वर्णन केलं. आणि म्हणून या ठिकाणी आज म्हणून जाणे त्याने गुरु. मग आता आपल्याला ओवी अनुभव करायची मायबाप जन्मात आल्यानंतर गुरु केलाच पाहिजे. काय म्हणून? गुरु आपला उद्धार करतो म्हणून हा शब्दातून आलो. म्हणून हा शब्द किती मानतो? गुरु शिवाय आपल्याला दृष्टी प्राप्तच होत नाही. गुरु आपली कळकळ उद्धाराची करतो म्हणून, गुरु सर्वात श्रेष्ठ आहे म्हणून, गुरु देवाहून श्रेष्ठ आहे म्हणून या ठिकाणी म्हणून हा शब्द लावलेला आहे. मग इतकं जर असताना गुरु जर एवढा श्रेष्ठ आहे, महाराज म्हणजे मग असा मला काही पुरावा दाखल गुरु श्रेष्ठ आहे, गुरु केला ना
प्रभू रामचंद्राला सुद्धा या ठिकाणी वशिष्ठाला शरण जावं लागलं. कृष्ण भगवंताला साधीमान ऋषीकडे जाऊन शिक्षण घ्यावं लागलं, त्यांना गुरु करावं लागेल. बाबा व्यासासारखे महान महर्षी त्यांनी सुद्धा आपल्याला गुरु नानकासारखा गुरु करावा लागला. गुरु प्रत्येकाला करावा लागतो. सर्व प्रपंच जरी असला तरी आपण प्रपंचाकडे या, कोणतंही शिक्षण घ्यायचं असलं तर त्याला अशा प्रकारचं कोणीतरी गुरु असावा लागतो. मग तांत्रिक गुरु, मांत्रिक गुरु, सिद्ध गुरु, माता गुरु, देव गुरु आणि असे गुरुचे प्रकार सांगता येतात. परंतु मुख्य मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव आणि गुरुदेव हे चार महत्वाचे मायबाप. खरं पहिलं जर गुरु कोण असेल तर आपला माता, ती आपली गुरु असते. तिच्यापासून आपण या जन्माला आलो आणि ती आपल्याला लहानसं मोठं करते आणि पहिलं शिक्षण ती देते. जो आचार त्या माऊलीतून मिळेल तेच आचार पुढे चालतं. म्हणून मातेनं आपल्या मुलावर चांगले संस्कार करावे, सुसंस्कार करावे, हे महत्वाचं आहे. म्हणून गुरु हा शब्द अतिशय महत्वाचा. मग गुरु कोणी केले? ते गुरु वेगळे, पण अध्यात्म गुरु वेगळे, हे प्रपंचाचे गुरु वेगळे. या प्रपंचाला प्रपंच चांगला होईल, पण 84च्या फेऱ्यातून मुक्त होणार नाही. 84च्या फेऱ्यामधनं मुक्त होण्यासाठी तुम्हाला अध्यात्म गुरुच करावा. मग अध्यात्म गुरु कसा असावा, त्याचे लक्षण काय? महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे. लक्षण, 3 महत्वाचे लक्षण सद्गुरूचे असावे. क्षोत्रिय असावा म्हणजे काय? त्याला शास्त्राचा अभ्यास असावा. किती शास्त्र आहे? 6 शास्त्र आहे. 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद, हे 4 वेद झाले. 6 शास्त्र आहे. ते शास्त्रही आपल्याला माहिती पाहिजे. न्यायशास्त्र आहे, वैशिक शास्त्र आहे, उत्तर मीमांसा आहे, पूर्व मीमांसा आहे. या मी लिहिलं त्याचा आपण अभ्यास केला. कोणत्या शास्त्रात काय आहे, काय उल्लेख केलेला आहे, त्याचा अभ्यास त्या गुरुला असावा. दुसरी गोष्ट, तो गुरु आपला कृपाळू असावा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश. कृपा कशी असावी, दया कशी असेल, आपल्या शिष्याचं कल्याण व्हावं, आपल्या शिष्याचा उद्धार व्हावा, जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्याची मुक्ती व्हावी, हा मुख्य उद्देश गुरुचा असा. ऐसी कळवळ्याची जाती कशी माऊली साहेब करी लाभावी न प्रीती. त्यांना अपेक्षा नाही कोणत्या परिचय मला काही मिळावं, हा त्यांचा उद्देश नसतो. मायबाप फक्त आपल्या शिष्यांचा उद्धार व्हावा, त्यांना खरं ब्रह्म काय आहे, माया काय आहे, परोक्ष ज्ञान देऊन ते आपल्याला समजावून सांगतात. ज्ञानाचे प्रकार पहिले मल आणि विक्षेप गेल्याशिवाय पुढचं ज्ञानच प्राप्त होत नाही. मल हे काढण्याकरता निष्काम कर्म करण्याची गरज, विक्षेप दोष घालण्यासाठी उपासना करण्याची, आणि आवरण दोष घालण्यासाठी सद्गुरूकडे जावं. आवरण दोष तसा जात नाही मायबाप. मनोमार्गे गेला तो तेथे चुकला, मनानं तो जात नाही. अत्यंत दुःखाची निवृत्ती नाम परमानंदाची प्राप्ती जर करायची असेल तर तुम्हाला गुरुकडेच जावं लागेल. मग गुरुकडे जायचं म्हणजे गुरु असा शोधला आपण. तुकाराम बाबा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच देव होईल. भगवान परमात्माचा स्वतःहून रूप घेऊन त्याला वाटेत आणले झाले. स्वप्नामध्ये अशा प्रकारचा दष्टांत बाबाच त्यांचे गुरु झाले. मग एवढे मोठे महात्मे जर गुरु करतात, मग तुमच्या आमचा उद्धार करण्यासाठी आपण गुरुकडे काय शरणागती करू नये? जायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे. नामदेव आणि भगवान परमात्मा रात्रंदिवस एकत्र जेवत होते, खेळत होते, तरी सुद्धा नामदेवाला कच्च मडकं ठरलं. एकदा वाळवंटामध्ये सर्व मांदियाळी बसलेली असताना
गोरोबा काका, जनाबाई, मुक्ताबाई सर्व मंडळी बसली होती. फेऱ्यामध्ये गोरोबा काकाला सांगितलं याच्यातलं कच्चं मडकं कोणते बघा म्हणून गोरोबाबानं थापटी घेतली. एकाच्या डोक्यात थापटी मारीत मारीत गेली. सावत्याला मारली, चोख्याला मारली. पण ज्यापास थापटी मारीत मारी नामदेवाजवळ आले तर नामदेव उठून मारायला, हे मला मारू नका म्हणा. काय कारण म्हणे कच्चं मडकं. आणि राग आला नामदेवाला. रडत रडत नामदेव पांडुरंगा, देवा माझा सगळा संत भक्तामध्ये अपमान केला म्हणे. का बरोबर कच्चं म्हणतो, कच्चं म्हणतो म्हणले. हो नामदेवा तू देवा तुम्ही कसं म्हणता? हो तू कच्चा आहे, अनुभव घ्यायचा आहे. हो का? कर्म धर्म 2 दिवसाने भगवान परमात्मा घिसाड्याचं रूप धरलं. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गाडी बैल घेऊन त्या ठिकाणी आपलं बिहाड उतरलं. आणि त्या ठिकाणी असलेले ते बैल तिने हंडी घेतली आणि त्या ठिकाणी त्या हंडीमध्ये मांस टाकलं. कोंबडे होते टाकले हंडी भरेला. एक बकरू होते ते टाकलं कापून हंडी भरेना. बैल होते ते टाकले हंडी भरेना. आणि ती माऊली म्हणायला लागली आपली हंडी रिकामीच आहे. तितक्यात नामदेव महाराज स्नानाला चालले होते. म्हणजे ते पोरं चाललं म्हणायला लागले, त्याला पकडावी टाकले हंडीमध्ये. नामदेव महाराज स्नान सोडलं आणि वापस पळत सुटले घाबरत घाबरत. देवा देवा अशी भानगड झाली. हा कोण होतं? हो ते असं चमत्कार पाहिला. हंडी एवढी व तिथं सगळे गेले पण ती हंडी काही भरे ना. आणि मला पकडत होते म्हणून पळून आलो. अरे नामदेवा कोणच होतं दिसायला? कोण होतं? तेव्हा अरे मीच होतो. अरे अरे देवा कसं समजलं नाही? नामदेवाच्यासाठी तुला गुरु काढून जर तू गुरु केला असता तर तुला दृष्टी प्राप्त झाली असती. म्हणून नामदेवाला औंढे नाथाकडे अशा प्रकारे पाठवले. त्या ठिकाणी गुरु दीक्षा घेतली. कोणाकडून घेतली गुरु दीक्षा? विसोबा खेचर. जो विसोबा चाटी होता तोच विसोबा खेचर. त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिरामध्ये अंगाला रक्तपिटी फुटलेली, अतिशय व्याकुळ अवस्था, पाय महादेवाच्या पिंडीवर बसलेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये नामदेव विचारित का हो विसोबा बाबा आहे का, महाराज आहे का? अरे विसोबा बाबा पण एक भक्ताला बसेल विचारावा. मंदिरामध्ये अशा प्रकारची माहिती भेटली. गेला नामदेव महाराज पाहतो ते पाय पिंडीवर पडलेला आहे, रक्त भंबाळ, पूत चाललेला आहे, वास सुटलेला आहे. नामदेवाला ते काय बोल पाठवलं देवा नामदेव असं कसं काय? पण शेवटी म्हणे बाबा तुम्हाला काही वाटतं का? अहो ते पाय पिंडीवर पडलेला आहे आणि आपण तिथे खुशाल बसलात. अरे बाबा काय करू नामा, मला चालत नाही, माझी हातपाय करत नाही बाळा, माझे पाय उचलून बाजूला टाक, बाजूला. ऐकून आपलं नाव कसं काय? पहिले चमत्कार नामा म्हटल्यावरच लक्षात आलं काहीतरी आहे. पण कपडा घेतला आणि नामदेवानं पाय पकडले आणि बाजूला टाकले. माय बाप जिथे पाय टाकले तिथे परत पिंड तयार झाली. पहिली होती का काय म्हणून परत शंका पाहिली. परत गोल चक्कर मारत जिथे जिथे पादुका ठेवल्या ती पिंड तयार झाली. माय बाप आजही प्रत्यक्ष आंब्याला जाऊन बघा सुही बाजूला पिंड स्थापन झाली. आणि मग नामदेवाला अधिकारी होते, त्यांच्याकडे अनुग्रह घेतला आणि नंतर नाम आला. परत देवाला परीक्षा घेतली. आला नामा? हो आलो देवा. मग देवानं परत रूप पाठवून नामदेव जसा गेला स्नानाला, एक बाई आपली त्या ठिकाणी रोट्या भरत होती, तुपाची वाटी तिथे पडली होती. तितक्यात कुत्र्याच्या रूपामध्ये भगवान परमात्मा आले आणि त्या ठिकाणी ते रोट उचललं. तितक्यात नामदेवाला ओळखलं. देवालाच पाडायचं घेतलं. देवा नुसती कोरडी रोटी खाऊ नका, तुपाची वाटी घेऊन मामाला पडला. म्हणजे ओळखलं देवाला. ओळखीला हरी धन्य तो संसारी, होता त्याची भेटी दुःख किस्सा. किंवा ओळखीला हरी साठविला पोटी. अशा अनेक प्रमाण आपला देखील मायबाप हो. यासाठी गुरुची अत्यंत करायची. गुरुच्या उदाहरणामध्ये एकलव्याचं आपण माहिती आहे. एकलव्याला गुरु करायचं होतं पण भिल्ल जातीला गुरु करण्याची आज्ञा नव्हती ब्राह्मण समाजाची. कौरव पांडवाचा गुरु कोण? द्रोणाचार्य. त्याला आलाय की दिवसाने सांगितलं महाराज मला गुरु दीक्षा. सांगितलं बाळा तुला देता येणार नाही, पण त्याची निष्ठा पूर्ण गुरुवरच. आपल्याला हाच गुरु करायचा.
शेतात राहणारा भिल्ल समाजाचा मुलगा एकलव्य त्या ठिकाणी आपली झोपडी, त्या झोपडीमध्ये त्या मातीचा पुतळा बनवला आपल्या गुरुच्या नावाने. त्या पुतळ्यापासून दररोज दर्शन करायचा आणि बाण घेऊन त्यांच्या नावानं स्मरण दर्शन करायचं. काय कमाल झाली मायबाप, इतका शूर झाला, इतका वीर, इतक्या विद्या प्राप्त झाली. एक दिवशी ज्यावेळेस कौरव पांडव जंगलात येत असताना पुत्र भुकायला लागलं आणि सांगितलं बाबा त्या पुत्राचं भुक बंद करा, मात्र त्याला विजा होऊ नये असं वरून आज्ञा केली. पण कोण वाढतो, कारण पुत्राला जर भूक बंद करायचं, बाण लागलं तर मरून जाईल. मग असं कोणालाच येईना. ते भूंकन या एकलव्यानं बंद केलं आणि मग बघता कोण पुरुष, याला कसं शिक्षण प्राप्त झालं विचारलं, बाळा कोण तू? त्याला सांगितलं माझं नाव एकलव्य. हे समज तुझे गुरु कोण? माझे गुरु द्रोणाचार्य. द्रोणाचार्य यांची तळपायाच्या मस्तकाने द्रोणाचार्याला आपल्याला हिंदी शिकवलीच नाही आणि ह्या भिलाच्या मुलाला शिकवली. आपले आणि गुरु महाराजकडे आले, सांगितलं महाराज हा काय चमत्कार आहे, काय झालं? अहो एकलव्य अशा प्रकारच्या भिलाचा मुला तुम्ही त्यावेळेस फार विद्या शिकले ना, आम्हाला दिली नाही ती विद्या. अरे माझं शिल्लक नाही, मी कधी विद्या दिली नाही म्हणाला. मग कसं झालं? चला जाऊ त्याच्या. सर्व मंडळी आली, त्याच्या झोपडीवर गेली, आश्रमावर गेले. पाहतात एक गुरु साष्टांग दंड संतांचे पायी साष्टांग दंड. आनंद झाला एकलव्याला. महाराज या. अरे बाळा सर तुझा झोपडीमध्ये या. तो तुझे गुरु कोण? महाराज आपणच आहे. पहिले आमच्या आश्रमामध्ये प्रवेश करा. प्रवेशद्वाराजवळ मातीचा पुतळा आणि एकलव्याची अशा परिस्थिती पाहिल्यावर त्या द्रोणाचार्याच्या डोळ्यातून काय तुझी श्रद्धा, मी नाकारलं होतं तुला, परंतु तू तुझ्या श्रद्धेने फळ केलं, कौतुक वाटलं. पण कुठेतरी राजपुत्राच्या वर जर एखादा युद्धशूर आला तर कदाचित हा राज्यकारभार घेईल, म्हणून आता काय करावं, गुरुदक्षिणा मागितली आणि त्या गुरुदक्षिणाने उजव्या हाताचा अंगठा मागून घेतला. मायबाप तो अंगठा त्यांना घेऊन टाकला. कशाचं सामर्थ्य? ते श्रद्धा आव्हानाला होते, ज्ञान होते. श्रद्धा असावी कोणत्याही कार्यात. गुरुवर श्रद्धा असले तर करी जाते काय नोहे महाराज परी पाहे बीज, म्हणून गुरुवर श्रद्धा असते. असे अनेक उदाहरण आपल्याला देता येईल. शबरी माताचं देवीचं उदाहरण आपल्याला माहिती सर्वात ज्ञात आहे. काय शबरी मातानं रात्रंदिवस आपल्या मातंग ऋषीची सेवा करून भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन करून घेतलं. उष्टे बोले खाले भगवंताचे, भगवंतांना उष्टे बोरे खाले बहिणीचे. ऐका महिमा आवडीची बोरे खाय बहिणीची. कशाचं फळ? हे श्रद्धेचं फळ, गुरुचं फळ आहे. गुरुमुळे भगवान हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय, किंवा संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती. अनेक उदाहरणार्थ सांगता येईल. संतांशिवाय भगवंताची प्राप्तीच होऊ शकत. आणि म्हणून या ठिकाणी गुरु करण्याची अतिशय गरज आहे. माऊली सांगतात, बाबांनो तुम्ही या जन्माला आलात ना, मग काय करा, जाणते नो. आता जाणते नो म्हणजे बाकीचे काय जे जाणतात, ज्याला कळतं, ज्याला आत्मा काय परमात्मा काय हे जाणून घेण्याचे जो जिज्ञासू, तसे लोकांचे 4 प्रकार पडतात. आपल्याला ते लोकांचे प्रकार थोडक्यात सांगूया. पहिला प्रकार आहे पामराचा. पामर हा असा वर्ग आहे का त्याला काही खायचं, काही प्यायचं, कोणत्या गोष्टीचं शास्त्राचं श्रवण नाही किंवा इच्छा नाही, उद्धार व्हावे, फक्त ख्यावे लागेल आणि सुखी असावे सदैव अशा प्रकारे हा पामर वर्ग. दुसरा वर्ग आहे विषयी. विषयी वर्ग हा विषयामध्ये लुप्त आहे. शास्त्राप्रमाणे विषयाचं सेवन करणे इहलोकापासून स्वर्ग लोकापर्यंत ज्या ज्या काही असं भोगाच्या वस्तू, विषयाच्या वस्तू त्या भोगाव्यात अशा प्रकारची त्यांची इच्छा असते, तो विषयी वर्ग. तिसरा वर्ग आहे तुमचा जिज्ञासू. काही मी उद्धार पावे, मी माझा कधी उद्धार होईल, काही कृपा करील नारायण माझ्यावर भगवान परमात्मा,
कधी प्रसन्न होईल अशा प्रकारची ज्याची जिज्ञासा आहे, त्याला वाटतं आपल्याला कुठेतरी भगवंताची प्राप्ती व्हावं, म्हणून चांगल्या गुरुचं दर्शन व्हावं, जो सारखा इच्छितो असा हा जिज्ञासूचा. चौथा वर्ग मुक्त म्हटलेले, त्याला मुक्ताची ठाई काहीच करणे नाही, कारण तो ज्ञानी वर्ग आहे. तो अहम ममतेच्या पलीकडे गेलेला असतो. त्याचं देह तादात्म्य सुटलेलं आहे. देह तादात्म्य, आपलं तादात्म्य, आपण देहाला मी म्हणतो, आपण माझं म्हणतो. मी आणि माझी जाण्याकरताचा परमार्थ. जोपर्यंत आपलं मी आणि माझं अहम हे जात नाही, तोपर्यंत खरा परमार्थ होऊ शकत. मग हा मी आणि माझा जायचा कसा? आभासाच्या 7 अवस्था सांगितल्या जातात. मग विक्षेप, अवर, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदवर्ग, ह्या 7 अवस्था आहे परमार्थ. आपण अजून पहिलीतच त्या जीवाला हा अशा प्रकारचा एका एकातून पुढच्या वर्गात जावं लागतं. पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तसा हा परमार्थ आपण पहिली तिथे आपल्याला आपण बनवितच नाही बाबा. स्टेप बाय स्टेप ह्या परमार्थाच्या उच्च अंक गाठावं लागेल आणि याच्यासाठी सद्गुरूची गरज आहे. सद्गुरूशिवाय हे ज्ञानाच, आपण कर्म निष्काम कर्म केलं मग जो जाईल, उपासना केली विक्षेप जाईल, पण आवरण हा जो दोष आहे याच्यासाठी सद्गुरूला शरण राहावं. मग सद्गुरूला शरण गेलं, सद्गुरूकडून अनुग्रह घेतला, नंतर आपल्याला परोक्ष ज्ञान कशाला म्हटलेलं आहे? जे आपण ग्रंथाचं वाचन करतो, जे आपल्याला सांगितलं असं पंढरपूरला असं आहे, काशीला असं आहे, महाभारतात असं आहे, हे जे आपण पोथ्या वाचतो हे परोक्ष ज्ञान. पण अपरोक्ष ज्ञान त्याला म्हणतात की जे प्रत्यक्ष भगवंताची भेटी. जसं तत्वमसी 4 महावाक्य, 4 वेदाचे. कोणते वाक्य आहे ते? अयमात्मा ब्रह्म, तत्वमसी, तत्व म्हणजे ते तू आहे, किंवा अहम ब्रह्मास्मी, तिसरं वाक्य प्रज्ञान ब्रह्म, माझी बुद्धी ब्रह्म. असे 4 वेदाचे 4 वाक्य. ज्या वेळेस गुरुच्या मुखातून परोक्ष ज्ञानातून अपरोक्ष ज्ञानाकडे जाईल, प्रत्यक्ष तत्वमसी सांगितलं, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, त्याला त्यावेळेस करतो. असं त्याचं उदाहरण देताना पंचदशीमध्ये त्याचं दृष्टांत सांगितलंय. 10 मुलं त्या ठिकाणी गावाला निघाली आणि निघताना पावसाळ्याचे दिवस, मोठी नदी आणि नदीला पूर आला. पूर आल्यानंतर तिकडे जायचं नावाडी नव्हतं, काय करा, पाणी कमरायचं होतं. आता मुलंच ती मुलं म्हणा चला आपण जाऊ. मुलं म्हणजे कसे, किती कोण घ्यायचं पाणी म्हणतं, एक 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 करून सगळे ते निघाले. पण ज्यावेळी तिकडच्या तीराला गेल्यानंतर मोजायला लागले, 1 2 3 4 5 6 7 8 9, आपण तर 10 होतो, 9च कशी काय? म्हणून त्यांना विचार प्रत्येक ज्याला मोजतो दुसरा मला 1 2 3 4 5 6 7 8 9 9, आपला 1 आहे, 1 गेला आणि ते 10. आपला 1 गेला, आपण 10 जण आलो होतो, 1 गेला, कसं काय गेला, कोण गेला, रडू लागले. इतक्यात एक भला सद्ग्रस्त त्या ठिकाणी रस्त्याने येत होता. अरे काय झालं बाळा, काय रडता बरे म्हणा? अहो म्हणे आम्ही 10 जण आलो होतो, पण एक आमचा पुरात वाहून गेला. त्यांना असं नजर टाकली, उचलून घेत होत्या तर सगळे 10 जण दिसले. म्हणे 9च आहे का? हो म्हणे. बरं बोल, हा म्हणे आपण मोजतो. तू बोलले का? म्हणे हो. त्या दुसरी पण सुरुवात केली, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ते तोंडात मारले. 10 हाय म्हणलं तर आनंद झाला, मारणे तोंडात जर गेला 10 आहे. आता हा 10 आहे म्हणजे प्रत्यक्ष बघा भ्रांती झाली होती. काय भ्रांती? 10 गेला होता का? सगळे होते. तशी तुमची आमची जीवाची भ्रांती झाली म्हणतात. हा नुसता दृष्टांत आहे, पण सिद्धांताकडे या. भगवान परमात्मा हा सत्य आहे, तो नित्य आहे. आपणच हे जे दिसतं हे सगळं अनित्य आहे. रज्जू सर्पाकार भासले जगडांवर, हे सगळं जग रज्जू सर्प म्हणजे आपली दोरी असते ना, तिला अंधारामध्ये यावं साप म्हणून आपल्याला खरोखर भीती वाटते.
जग आहे. आणि ते ज्ञान होण्यासाठी कुठेतरी तो गुरु मिळला. तो जो पाहुणा होता तो गुरु झाला. त्यासाठी बाबा दावा आहे. अशा प्रकारचं ज्ञान सद्गुरूच्या मुखातून ज्यावेळेस होईल, बाबा तुझा आत्मा आणि परमात्मा एक, हे झालं तुमचं अपरोक्ष ज्ञान. त्याला अपरोक्ष ज्ञान. मग त्या अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर दावा आहे. मग त्यांचा शोक जो होता, जे दुःख झालं होतं, ते संपूर्ण संपलेलं आहे. आणि दुःख संपलं म्हणजे मग काय झाला? आनंद. मग ती आनंदावरती शेवटची. त्याचा हा दृष्टांत अशा प्रकारच्या जीवाच्या अवस्थाच्या 7 अवस्था म्हटलेल्या आहे. त्या अवस्थातून आपल्याला जावं लागतं. म्हणून श्रवण भक्तीचे 9 विधा मार्ग आहेत. श्रवण भक्ती अतिशय श्रेष्ठ आहे. निधध्यासन ध्यान अशा प्रकारचं येते का पाहायचं जावं. नुसतं श्रवण केलं म्हणून चालणार नाही, तिचं मनन करावं. मनन केल्यानंतर निर्ध्यासन करावं. म्हणून हळूहळू हळू पुढच्या पायऱ्या जाता येतं. मायबाप तेच या ठिकाणी हे गुरु दाखवतात. हे आपल्याला आपल्या मनानं कळत नाही. याच्यासाठी गुरुची गरज आहे. साधं काम करायचं, एखाद्या मुलीला शिकवायचं म्हणजे आई शिकवते, तिथे गुरु बाग पोळे अशा म्हणतात, असं करावं, इतकं पीठ घ्या, कुठे घ्या, याला सुद्धा गुरु लागतो. प्रपंचाला जर गुरु लागतो तर अध्यात्म ज्ञानाला गुरु लागणार नाही. तो लागणार. म्हणून गुरु आपण शोधून करा. गुरु क्षत्रिय असावा, गुरु कृपाळू असावा, गुरु अशा प्रकारचं शास्त्रामध्ये निपुण आणि ब्राह्मण असावा. विशेष करता ब्राह्मण आपलं भाग्य आहे. परमपूज्य वैकुंठवासी अन्न आपल्या गावाला लाभले मायबाप. आणि खरं आपलं भाग्य आहे अशी माऊली आपल्याला निरपेक्ष अनपेक्ष सुचिर दक्ष उदाशितो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समेत्या किंवा समशित्रोच मित्रोच तथा मान अपमानयो शितोष सुख दुःखेषु समसंग विवर्जिता. हे दक्षिण आमच्या बाबांनी. शत्रुमित्र सारखे, गरीब श्रीमंत सारखे, दया कृपाळू आलेली दक्षिणा गरीबाला वाटून द्या. कधी मोह धरला आणि ते महत्वाचं आहे. आणि ते लाभले म्हणून आज या ठिकाणी आपल्याला 2 शब्द सांगण्याचं ही पात्रता त्यांची गुरुची आपले. आपण काय सांग, त्यांनी बुद्धी द्यावी आणि आपण करावं. म्हणून ऐशी कळवळ्याची जाती खरी लाभ. त्यांच्या मुखातून श्रवण चिंतन होतं. त्यांच्याच आशीर्वादानं आज चातुर्मासाचं श्रवण जे होतंय. मायबाप मी तर प्रत्येक ठिकाणी आपलं आयुष्याचं शेवटच्या क्षणी का होत नाही. तिचा भगवंता 1 महिना तरी चातुर्मास भरतो. ऐशी चंद्रभागा ऐशे भीमातीर काय म्हणतात, काय ते काय अवस्था आहे. पंढरीशी लोका नाही अभिमान पाया पडे जल हे कविका. ही वृत्ती तिथे ऑटोमॅटिक होती. कारण सरळ वातावरण कसं असतं ना. एक भला माणूस त्या काळाची एक फरक असतात त्या सगळं होती. तो उलटा चक्कर मारतो आणि प्रत्येकाचा पाय काय भानगड. पण प्रत्येकाचं अशी गरज आजही आहे. आता कर्मधर्म संयोगाने कोरोना यावेळेस आला आणि ही पहिली वेळ आहे. काय भगवंताच्या मनात होतं. 700 वर्षापूर्वीच्या माऊलीनं माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेल रूढी त्याला बंद करावं लागलं. फक्त निमित्तात मात्र काहीतरी मंडळ गेली. काय भगवंताची सांगता येत नाही. कारण सर्व सूत्र त्याच्या हातात. जागतिक करुणा रोग आपण या ठिकाणी आला की त्याचंच काहीतरी अशा प्रकारचं कर्तव्य हे पुन्हा पण होणार. म्हणून या ठिकाणी आपल्याला गुरुचं महत्व जाणते माणसं जे आहे त्यांनी गुरु केलाच नाही. मग आता केला गुरु, मग गुरुची सेवा हा जाणवत नाही. ज्ञानेश्वर माऊलीनं 13व्या अध्यायामध्ये गुरुची संपूर्ण लक्षणाचं वर्णन केलेलं आहे. गुरु कसा असावा. जवळजवळ 27-28 लक्षणं त्या 13व्या अध्यायामध्ये अहिंसा, क्षम, दम, तितिक्षा अशी अनेक लक्षणं त्या ठिकाणी सांगितली. बरं तुम्ही म्हणसाल गुरु एकच करावा दत्तानंतर 24 गुरु केले. कशी काय केले बाबा. 24 गुरुने घेतले. 24 माणसाचे 24 जे चांगले गुण आहेत. निंचवाला सुद्धा गुरु केलं. त्याचं कारण त्याचा गुण घेतला. काही झालं तरी ते कारण एक महात्मा
असा स्नानाला गेला आणि स्नानाला गेल्यानंतर स्नान झालं आणि पाणी होऊन आचमन करावं लागलं, अर्घ्य द्यायला लागलं. तितक्यात पिंचू आला त्या पाण्यात वाहत आणि हासा हात वरती गेला तर टणकन डंका, अरे बापरे आणि वाहत चालला. महात्म्याला वाटलं सगळं मी इतका महात्मा असून तो विंचानं त्याचा धर्म सोडा नाही, विंचा धर्म काय ना नामार आणि माझा धर्म काय मी दयावळे ना त्याचा जिवंत ठेवलं. पुन्हा हात घेतला आणि का पुन्हा टाकला मला, तरी पण हातात घेतला आणि बाजूला टाकला. त्याचं कर्म तो करतो म्हणून तो जो गुण त्याचा आहे तो त्याचा. अजगर बोलू घेतो काय अजगराचं गुण, पडेलवर आहे ते ठाई उगा संतांची पायी, जे मिळत पाहिजे खायचं मस्त असेल तर पडकेत नव्हतं, जे अचानक आलं बुखार खाऊ द्यायचं म्हणजे हावभावाने तृष्णाने हा गुण त्याच्याकडे. अशी अनेक वस्तू पदार्थ निमित्त त्यांनी गुरु करून उपदेश दिला आणि बुद्धाला त्या ठिकाणी भगवान परमात्माने उपदेश करून जसं इकडे अर्जुनाला उपदेश केला तोच उपदेश उद्धवाला अशा प्रकारे भागवतामध्ये 31 स्कंद 31 संघामध्ये नाथ मानणं सविस्तर अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. अनेक ज्ञानाची उत्पत्ती सांगितली आहे जेणेकरून आपलं या प्रपंच करून परमार्थ कसा करा. ग्रस्त असू द्या पण हे करून कामामध्ये काम काही म्हणाला पण आपल्याला कधी कंपनच होते ना. तुमचं आमचं एकच आहे. आपण या संसारात इतके चिटकलोय, माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे घरे, मी आणि माझी हे तो संपत्तीचे वाडे साचो काळे जाईल. हे जाई बाबा मी माझं कसं जाईल. शेवटी आपल्याला एकट्याला जाणे आणि नरकवास भोगणे. म्हणून आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. महाराज जनतेला उपदेश करतात, बाबांनो तुम्हीच फार भाग्यवान आहात. या ठिकाणी जगामध्ये 3 वस्तू दुर्लभ आहे. मनुष्य देह दुर्लभ आहे, संत भेटी दुर्लभ आहे आणि तिसरी मोक्ष. तर तुम्ही भाग्यवान, तुम्हाला मनुष्य देह लाभला. हा सोपा नाही. 84 लक्ष येऊन फिरून आपण आलो आहोत. नंतर आपल्याला हा कागटाळी हा विठ्ठलानं कागटाळी न्याय म्हटलेला आहे. कसा आहे कागटाळी, कशा म्हणतात. एक आंधळा माणूस स्नानाला गेला नदीवर आणि दौंडी ऐकली रस्त्याने जाता जाता. राजाने दौंडी दिली. काय दौंडी दिली, जो कावळा धरून आणील त्याला 5000 रुपये बक्षीस दिले. त्याने दौंडी ऐकली. स्नानाला गेला, बुडी मारली वरतून अशी टाळी वाजली. टाळी वाजतात कावळा त्याचा नेमका हातात सापडला. काय गमत आता दौंडी ऐकली राजाची आणि तो कावळा सापडला. बरं झालं. मग आता एक कावळा गेला तर 5000, 2 कावळा गेला किती भेटते म्हणे 10,000 भेटते. तो टाकला बगडी गेला पण त्याच्यात मारली पडली माझी टाळी. मग आता काय आता कावळा भेटणार आहे. पहिला निवडून गेला ना. तसं तुम्ही जमतंय. आपली हाव करतो दृष्टांत हा सिद्धांत करता असतो ना. तर तसं हा आपला अचानक नरदेव लाभला तुम्हाला. दुर्लभ नरदेव दुर्लभ गाणं, शतवर्षाची गाणं, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदन अनेक प्रकारचे संत उपदेश करतात. बाबांनो हा दुर्लभ देह तुम्हाला भेटलाय, त्याचं चीज करून घ्या. तुम्ही म्हणता आता आमचं सगळं घरात फड्याकरता काय होतं. अरे नाही बाबा, 1 तास उरला खतमांगल्याशी भाग्यदशा कशी प्राप्त झाली. सापडला हरी त्याला साधने एका जनार्दनी हरी बोला. 1 तासामध्ये त्याला अवतार झाला. जन्माचा भुसार होतो लागला. अजून वेळ गेलेली नाही, अजून वेळ गेलेली नाही. म्हणून अनुग्रह घ्या. कच्चे असेल तर पक्के व्हा आणि त्या ठिकाणी त्या भगवत प्राप्तीच्या दृष्टीने आपला प्रयत्न करण्याचा होतो. केल्याने होते, परंतु आधी केलेच पाहिजे. पण आपण करू नये आणि मग असं आपण गप्पा मारायचं होणार. म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजांचं चरित्र जर आपण बघितलं, काय यातना केल्या संत
संभाजी महाराज कीर्तन जोडते देव तुकाराम महाराज तरी शांतता काही एक शब्द बोलले नाही. कीर्तन आटपल्यानंतर मंबाजी बाबाच्या घरी गेले. महाराज आज तुम्हाला फार त्रास झाला आणि म्हशीने त्रास द्यायला मला मारलं, मला त्रास इथे परत यावं लागलं, हातपाय दाबावं लागलं. काय संतांचे काय उपकार, इतकी सहनशीलता. आपल्याकडे बोलीचं पाणी येऊ द्या ना तिकडे, ए मिले तिचं पाणी आलं तिचं पाण्यात भांडण्या, तुमचं आमचं अवघड भांड. संत म्हणतात पोटात घालतात, किती गांड्या पोटात घालतात. ज्ञानेश्वर माऊलीकडे या, काय त्रास झाला, अरे मांडे घासायला खापर देईना, भेटले की तू फोडून टाकलं त्या विसोबाच्या. मुक्ताबाई रडत आली, नाना आज मी आता कधीच जाणार नाही रे. अरे काय झालं म्हणते, मी कधीच जाणार नाही आता गावात. अरे त्या विसोबानं माझं मी खापर आणलं ते सुद्धा रस्त्यात फोडून टाकलं रे. अरे रडू नको मुक्ते, तुला मांडेच करायचे ना, मांडे करायचे, चल मी करतो. हो काय कर्ताची संताकडे जी देवाकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे तीच या संताकडे. माऊलीनं आपला जठराकडे तापल्यानं पाठीवर मांडे बाजू पाठीवर काय शक्ती. अनेक प्रकार दाखवले, चालविली जड भिंती हरली चांगली याची घर. रेड्यामुखी वेद बोलला गरज दिलाच झाली, मेले माणूस जिद्द उठली, वेळ काळात येत असेल. अनेक चमत्कार करून दाखवले मायबाप, तरी लोकांच्या ध्यानात येत नसतं. कृष्ण भगवंतांना जरी येऊन पाहिलं, काय लीला केला. पुतनाबाईला लहानपणामध्ये शोषण केलं, 12 गावे अग्नी गिळला, काली आमर्दन केलं, नाना प्रकार केले, खेळ घडला आणि कंसाचा वध केला. हे भगवंताला अवतार घ्यावा लागतात. मात्र संत त्यांच्या पाठी याला मागणी करून अवतार घ्यावा, पण संत आपल्या इच्छेत फरक आहे. तुम्हाला मी जीव जन्माला यावंच लागतं. जसं कर्म असेल तसा जन्म पुढचा ठरलेला. केले कर्म झाले त्याची भोगाय, त्याप्रमाणे आपल्याला संताला मात्र इच्छेने अवतार घेतात, कार्य संत म्हणजे स्वतः देतात. इच्छेवर देवाला आणावं लागतं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, ज्या ज्या वेळेस पृथ्वी तलावर पाप वाढलं, संकट निर्माण होईल, यज्ञयाग बंद होईल, ऋषीमुनी ब्राह्मणाला त्रास होईल, त्यावेळेस भगवान परमात्माकडे विनंती करतात ऋषीमुनी, आणि त्यावेळेस भगवान अवतार. अनेक अवतार भगवंताने वेळोवेळी घेतलेले. भागवतामध्ये 28 अवताराचं वर्णन केलं. कधी 10 अवतार मुख्य असले तरी अनेक अवतार त्या ठिकाणी भागवतामध्ये संपूर्ण वर्णन आले. म्हणून देवाने ज्या ज्या वेळेस संकट पडत असेल त्यावेळेस प्रत्यक्ष अवतार घेऊन अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून आपल्याला सद्गुरूला शरण घेणं अतिशय गरजेचं आहे. मग गेलं शरण, त्या ठिकाणी दृष्टांत दिला, म्हणून जाण तेव्हा भजिले, तेने कृतकार्य होईले, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव. जसं मुळाला पाणी टाकलं तर झाड प्रफुल्लित होतं, पाणी टाकलं म्हणजे त्याला फळं फुलं येतात. तसं आपलं गुरु एकदा केला मायबाप, आपलं भावी जीवन जसं झाड प्रफुल्लित होतं त्याप्रमाणे आपलं भावी जीवन सुख समृद्धीचं अध्यात्म ज्ञानानं परिपूर्ण होऊन मुक्ततेच्या परिमाणाला आपण जातो. पण तशा प्रकारची निष्ठा मात्र असावी लागते. म्हणून आज या ठिकाणी माऊलीच सांगतात, स्वतः मी गुरु केला. तो निवृत्तीनाथाचं ज्यावेळेस अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला मायबाप, हा अमृतानुभव ग्रंथ असा आहे, त्या ठिकाणी शेवटची पायरी या ग्रंथाची, हा अमृतानुभव शेवटचा आहे. बाकीचे ग्रंथ अलीकडचे. त्याच्यात गुरु आणि वर्णन करताना अनुभव विचारला निवृत्तीनाथांना, तुमचा अनुभव सांगा. पण अनुभव सांगताना द्वैत स्थिती न होता अनुभव सांगायचा आहे. सांगायचं म्हणजे दोन येणं म्हणजे द्वैत झालं, पण अद्वैत अवस्था असता परिपूर्णतेचा बाधा न होता संपूर्ण अमृतानुभव माऊलीला केलं. कसं केलं
अवाच्य स्थिती असते ती. अवाच्य म्हणजे बोलणेच नाही. सत्य तू सत्य फक्त हा भगवान परमात्मा एकटा हा सत्य, बाकी सर्व जगन मिथ्या. या अवस्थेचं वर्णन अमृतानुभव मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये भावनेने केलेलं आहे. सुंदर अशा प्रकारचं वर्णन. ते वर्णन चातुर्मासामध्ये कैलासवासी मुरलीधर महाराज भूत यांच्या मुखातून श्रवण केलं. ते बिचारे या कोरोनामध्ये परवा त्यांचं 1-2 महिने झाले निधन झालं. चांगले महात्मे होते ज्यांनी परभणीकर गुरुजींचं श्रवण आपल्या सर्व या ओह्यातून सगळं प्रसिद्ध करून असं लिखाण काम पूर्ण केलं. अमृतानुभव असेल, चांगले पासेस असेल, तुमचं हरिपाठ ग्रंथ असेल, अनेक त्यांच्या मुखातलं वर्णन त्यांनी शुद्ध भाषेमध्ये लिहून काढलेलं आहे. आणि ते वाचल्यानंतर, ते ऐकल्यानंतर खरं असं वाटतं काहीतरी पडलं. आज त्याचं दुरावलं. त्याचप्रमाणे चंद्रशेखर महाराज असेल, राऊत बाबा असेल, खरं परमार्थाची कळकळ आहे. तिथे गेल्यानंतर कळतं हो परमार्थ काय. परमार्थ आपण इकडेच गप्पा मारतो, गप्पा मारत चालतो. खरं चातुर्मासात जायलाच काय. निदान 1 महिना करून तुम्ही सह्या बघा, खरं वर्म कळतं. आणि त्या भूमीचं काही दोष आहे काय बघा. कारण पवित्र ते कोण पावन तो देश त्याचे हरिदास जन्म घेतली. भूमीचं तीर्थाचं क्षेत्र वाया जाणार नाही. म्हणून आपण इच्छा करावी. इच्छावे ते जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो. म्हणून या ठिकाणी आजी सेवेचा लाभ आमचे परमपूज्य आदरणीय बाळकृष्णजी महाराज मोगल वैरागड यांनी आम्हाला संधी दिली. आणि घरी बसल्या संधी पाहता कोरोनाला काय यज्ञ पुरं गेलं अशा प्रकारची संधी देऊन त्यांनी हा उपक्रम राबविला. आणि प्रत्येक दिवशी वेगळे महाराज प्रत्येकाला शांतीला आणि बसून का होत नाही तुम्हाला ती सेवा करण्याचा भान दिला. म्हणून जाण तेनो गुरु भजी दे तेने कृतकार्य होईजे. कृतकार्य म्हणजे चांगलं कसं होईल. प्रत्येकाला सुख वाटतं. मला सांगा या जगामध्ये मला दुःख वा असा एखादा प्राणी आहे का. मला दुःख येऊ दे देवा, मला रोग येऊ दे देवा, शक्यच नाही. सुखासाठी प्रत्येकाची धडपड आहे. पण सुख मिळतं का हो. का मिळत नाही. आपण विषयाच्या मागे लागलो. 5 विषय, एका विषयाने एका प्राण्याचा घात होतो. पण मनुष्याला मात्र 5 विषयाचा संबंध आला. कोणते 5 विषय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. हे 5 विषयाशी मनुष्य इतका हपापलेले प्रत्येक विषयाचा तो लाभ झाला. आणि त्या विषयाच्या अंगी गेल्यामुळे जे सुख वाटतात त्या विषयात ते तात्पुरतं. दिसायला सुख आहे परंतु वास्तविक दुःखच. दिसायला वाटतं सुख आहे. ओ धन म्हणतो. धन मध्ये 15 अनर्थ धनामध्ये दाखवले नाही. भागवतातच वर्णन आहे धनामध्ये 15 अनर्थ. पण आपल्या धनाची फार मोठी. कोण मनुष्याचं धन नको प्रत्येकाला. महाराज तुमच्यात आम्ही सांगतो येतात प्रत्येकाला अपेक्षा आहे. पण ते धनामागा अनर्थ किती आहे. हे धन सगळं येतं का याचा कोणीच विचार करते. पुढे काही हो. अहो शेवटच्या टप्प्यात असताना म्हातारा, एक वयोवृद्ध म्हातारा, 4 मुलं अशा प्रकारचे बसलेले आणि तापाला खाऊन दवाखान्यात जायचं. पैशाचा पत्ता निघाले होता. मग काय करत सुद्धा धावून आणले. पैसे पाहून पुढे आले. सावकार 200 आणले. पण ते बोलत असताना वा त्यांना आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नव्हतं. पण मुलाला वाटलं मरते कधी मात्र देवाचं नाव घेऊ लागलं. मग त्याला अन्न डॉक्टर बोललेला चांगलं इंजेक्शन दिलं. मात्र सुधारलं काय गड्या हो. अरे तुम्हाला कोणा सांगितलं नाही डॉक्टरात 100 रुपये दिले म्हणले की त्याला. मी 100 रुपयासाठी किती चुकलो करतो. मिळेल कसं केलं असं माझ्या तुम्हाला माहिती. पण एक सांगतो मी आता दिले तर बरं दिले. पण आता माझा दिवस पाणी करू नका बरं म्हणे. खर्च करू नका त्याला. म्हातारं म्हणतो पैशाचं धंदो बी त्याला काय म्हणतात कृपण. अरे मग बाबा तू वाघ ते वासरू केळसुनी खात होतं. ती केळसुनी किती दिवस देतात. ती खाली पाहा मला पुन्हा 5 रुपयाची केळसुनी आली नाही. ते वाक्य म्हणजे वासरू केळसुनी खात होतं. हे सांगा तुम्ही
शेवटच्या टप्प्यामध्ये जरी तुम्ही भगवंताचं नाम स्मरण घेत नाही तर कशी मुक्ती मिळेल? काही माणसं अतिशय हुशार होते, त्यांनी आपल्या मुलाचं नाव गंगाधर पांडुरंग, हा काय भाग्यवान, अरे पांडुरंगा कुठे पुण्याला बसला, हे अरे गंगाधर इकडे मोठा हसतो लवकर, कशाचं लक्ष? हुशार होते ते, अनपड होते पण हुशार होते, त्याच्या निमित्तानं तरी देवाचं नाम खातेत होते. पण आताचे नाव अवघड आहे, काय नाव ठेवतील त्याला टुकटू पुप्पू नुन्नू पुप्पू, काय म्हणत चालली मला कळतच नाही. कुणीकडे चालली आपली संस्कृती? हो, आई वडील तर नकोच आहे, आई वडील लागतच नाही, फक्त पती पत्नीने मुलं बस, दुसरा विषय काय चाललंय? संस्कार पुढे चालले. प्रवचन 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 कीर्तन काय ऐकून करता का? प्रवचन प्रवचन काय, त्याचा काही फायदा आपल्या जीवनात उतरला पाहिजे. आम्ही बांधलं पाहिजे, आणि बांधण्यासाठी परमार्थ, दाखविण्यासाठी परमार्थ नाही. प्रपंच होतो, परमार्थ करावा लागतो. प्रपंच दुखला बांधला प्रपंच, मुलं बाळ त्याला मस्त कोपरीला तर आणून, पण याच्यासाठी आपल्याला ही शिकवण घेण्यासाठी बाबा आपल्या आईवडिलांची सेवा अतिशय महत्त्वाची. जो आपल्या आईवडील पुंडलिकांना काय केलं, साक्षात दान केलं, भगवान परमात्मा प्रसन्न झाले, तरी त्या ठिकाणी त्याने वीट भरकाला सांगितले थांब आणि आईवडिलांची सेवा सोडली नाही. अशा प्रकारची वृत्ती आपल्या आचरणात आणावी, ही त्या ठिकाणी आपण विनंती करूया. झालेली सेवा आमची सद्गुरू ब्रह्मलीन सहदेवजी महाराज यांच्या चरणी, ब्रह्मलीन मातृदेव भव पितृदेव भव, तुम्ही महिषाच्या मूर्ती तुमचं संत श्रोत्याच्या चरणी समर्पित करून शिवेला या ठिकाणीच पुढे जाऊ. पुंडलिक